सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 मधून एक नाव विशेष चर्चेत आहे, ते म्हणजे दीपक गोविंद लांडगे. दीपक लांडगे यांनी अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक 24 मधील लढत आता रंगतदार होताना दिसते. सिडको परिसरातील गोविंदनगर परिसरातील दीपक गोविंद लांडगे यांनी निवडणूक रिंगणात अधिकृत प्रवेश केला. हनुमानाच्या आशीर्वादाने आणि विकासाचे संकल्प घेऊन आपण जनतेसमोर जात असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याच ठिकाणाहून त्यांनी प्रभाग क्रमांक 24 मधील प्रचाराची सुरुवात करत घराघरात संपर्क साधण्याचा प्रारंभ केला. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. प्रभागाचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास हा आपला मूलमंत्र असल्याचे दीपक लांडगे यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवत स्वच्छता, व्यवसाय, नियमित पाणी पुरवठा, रस्त्याचा विकास, आरोग्य सुविधा आणि पर्यावरण संवर्धन सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नमस्कार, मी दीपक लांडगे. मागच्या वर्षीपासून आमच्या मिसेसचं स्वप्न होतं का तुम्ही इलेक्शन मध्ये उभे राहा. मागच्या वर्षी खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये प्रभाग 24 मध्ये भोई समाजामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळेस माझी महापौर विनायकजी पांडे, माझे नगरसेवक चंद्रकांतजी पांडे व त्यांचे सर्व कुटुंब, पांडे कुटुंब माझ्या वाढदिवसाला हजर होते. तिथे एक स्वप्न आहे म्हणून मी या निवडणुकीला उभं राहिलेलो आहे आणि जनता मला नक्कीच निवडून देईन एवढी मला ख्वाहिश आहे. मी स्वतःहून उभं राहिलो नाही, जनतेच्या आग्रहास्तव उभं राहिलेलो आहे. स्लममध्ये जे माझे काही कार्यकर्ते, जीवाभावाचे कार्यकर्ते, ते म्हणे काही बी करा अण्णा म्हणे, आपण आत्तापर्यंत भरपूर लोकांना निवडून दिलं, पण तुम्ही एक आहेत जबाबदार व्यक्ती आहे, काम करणारे आहेत, आमच्यासाठी धावून येणारे, त्यासाठी तुम्ही उभे राहा. म्हणून जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या आग्रहास्तव मी उभं राहिलेलो आहे. जय जय महाराष्ट्र. प्रचारादरम्यान दीपक लांडगे हे थेट नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रभागातील समस्या ऐकून घेणे, त्या समजून घेणे आणि लोकसहभागातून उपयोजना राबवणे या पद्धतीने विकास कामे उभारण्याचा आपला संकल्प यांनी व्यक्त केला. विकास हा केवळ आश्वासनापुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसायला हवा असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिला. यावेळी आमचे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रभागातील काही नागरिकांशी संवाद साधला. दीपक लांडगे हे जर म्हटले तर एक ह्या महानगरामधलं एक विशेष खास व्यक्तिमत्व आहे. आज ते इच्छुक उमेदवार म्हणून या वार्डमधून उभे राहत आहेत. यापूर्वी ते कुठल्याही पदावरती नव्हते. मनपाचे ते सर्वसाधारण कर्मचारी होते आणि कर्मचारी असताना ह्या महानगरामध्ये कुठलाही फोन आला, कुठलीही समस्या असली नागरिकाला, त्या नागरिकांना त्यांची ती समस्या ते तात्काळ एका फोनमध्ये त्या समस्येची पूर्तता करत होते आणि आजही करतात. जरी सेवानिवृत्त जरी असले, ज्या लोकांना माहीत नाही ते लोक त्यांना आजही फोन करतात की
अण्णा असा आमचा प्रॉब्लेम आहे, मग तो रस्त्याचा असो, गटारीचा असो, नालीचा असो, कसलाही असो, पाण्याचा असो किंवा स्वच्छतेचा असो, ते प्रॉब्लेम तत्परतेने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तरी माझी पण इच्छा आहे त्या नागरिकांना की अशा तत्पर सेवा देणाऱ्या माणसाला आपण आपल्या मनापासून एक मत देऊन आपण त्यांना विजयी करून आणि पुढच्या आपल्या सुखसुविधांचा उपभोग आपण घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 ही जागा चुरशीची ठरण्यास चिन्ह आहेत. दीपक गोविंद लांडगे यांच्या सक्रिय प्रचारामुळे या प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला असून ही लढत आता आर्थिक लक्षवेधी होत चाललेली आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.